नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, आज इथं मस्त अशी म्हणतात ना काळ्या वाटाण्याची डाळ, ही डाळ मी शिजवून घेतलेली पाहू शकता. त्या डाळीमध्ये आपण टॅमॅटो, तेल अशा सगळ्या गोष्टी टाकल्या होत्या, हळद टाकलेली पाहू शकता. आणि अगदी मस्त अशी ही डाळ तयार झालेली आहे पहा. टॅमॅटोची बी पूर्ण अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आणि असं टॅमॅटो डाळीमध्ये टाकला आपण कुकरमध्ये तर अक्षरशः या डाळीला खूप छान चव लागते. मग आता आपल्याला ही डाळ बनवायची, पण डाळ खरंच खूप वेगळ्या पद्धतीने बनवायची बरं का. चला, आता इथं गॅसवर आपण पातेलं ठेवलं आहे. म्हणतात ना, कधी गोड, कधी आंबट, कधी तिखट, अशा पद्धतीची आपल्याला ही डाळ बनवायची. मग आपल्याला याच्यामधला एक प्रकार बनवायचा आहे. मस्तपैकी तेल टाकलं आहे, तेल छान तापलं होतं. त्याच्यानंतर आपण जिरी मोहरीही टाकली. त्याच्यानंतर ठेचलेला लसूण टाकल्याने हे बघा, ह्या डाळीला आपण टाकणार आहे एक कांदा, अक्षरशः कांदा चिरून टाकलेला आहे बारीक. आता कसं आहे, आपण तीच डाळ खाऊनसुद्धा कंटाळा, पण कधीतरी वेगळी डाळ बनवायचं म्हणलं की खरंच खाऊशी वाटते, सगळे आवडीने खातात. मग आज आपली हे डाळीला आपण घातलेला आहे कांदा पाहू शकता. कांदा अगदी चांगल्या पद्धतीने हा परतून घ्यायचा आहे बरं का. आणि कांद्याने खरंच खूप छान ह्या डाळीला चव लागणार आहे. आणि गोड, तिखट, आंबट तुम्हाला असे मी नावं सांगितल्यात. याच्यामधलंच एक नाव आहे त्या डाळीचं. आता कढीपत्ता बी टाकला आहे, तो आधी टाकायचं होतं आपण लक्षात नाही आलं, तेल जास्त तापलं होतं त्याच्यामुळं कांदा टाकून दिला आहे. आता कढीपत्ताही त्याच्यात टाकला आहे. छान अगदी हे दोन्ही परतत आलेलं आहे पाहू शकता. आणि त्याच्यामध्ये आपण ठेचलेला लसूण. आता याच्यानंतर हे काही मसाले टाकायच्यात. आता मसाले म्हणतात ना, स्वादिष्ट मसाले आपल्याला त्याच्यात टाकून द्यायच्यात. मग आपल्याला बनवायची मस्त अशी तिखट डाळ. ही तुम्ही आमटी म्हणा किंवा डाळ म्हणा बरं का, पण ही तिखट डाळच मी म्हणणार आहे. खरंच जरा वेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे तुम्हाला. आणि खरंच ही एवढी छान डाळ होती ना, अप्रतिम अशी चव लागते या डाळीची. चला, संपूर्ण डाळ मी टाकून दिली आणि अक्षरशः 4-5 माणसांना पुरण एवढी ही तिखट डाळ आपण बनवणार आहे. मस्तपैकी फोडणी बसलेली आहे, रंग बी अगदी छान आलेला आहे. आता तिला अगदी मस्तपैकी अशी उकळून द्यायची. हो का, उकळीसुद्धा लागलेली आहे बघा, थोडी थोडी उकळी येते. मस्त अशी खळखळून उकळी यायला लागली पाहू शकता तुम्ही. मस्त अशी खळखळून उकळी आली की म्हणायचं आपली डाळ आता रेडी झालेली. 1 मिनटं उकळून द्यायची की गॅस बंद करायचा आहे. पहा, मस्त रंग दिसतो, तिचा रंग बी पाहू शकता, एवढा सुंदर दिसणार आहे. खरंच अप्रतिम असा रंग दिसणार आहे. आणि डाळसुद्धा ही खायला खूपच छान लागणार आहे. अफलातून भातासोबत डाळ तुम्हाला असं वाटेल किती खावा आणि किती नाही, एवढी सुंदर डाळ होती. काळ्या वाटाण्याची डाळ म्हणजे खरंच मैत्रिणी एकदा करून पहा आणि खाऊन पहा. अशा पद्धतीने खरंच खूप टेस्टी लागते. मस्त अगदी खळखळून अशी उकळी चाललेली आहे, कारण की मी बऱ्याच वेळ त्याला उकळत ठेवलं. मस्तपैकी म्हणतात ना, मसाल्याचा त्याच्यामध्ये आहार पूर्ण असा उतरलेला आहे. पाहू शकता तुम्ही, रंग किती छान आहे आणि अगदीच कलर असा मस्त आलेला आहे त्या डाळीला. पहा, आवडली तर नक्कीच सांगा. उद्या भेटूया आपण मैत्रिणींनो. बाय.